वयाचं भान ठेव ना. वय बघतो. ते असू दे वय, ते आम्हाला कळतं. शांत बसा. अरे बरं आम्हाला चालेल, शांत बसा तुम्ही. आमची मुलं तू एवढी मुलं जातात असू दे ना, तुमची तुला काय बोललं करतोय. अरे काय त्याला काय कॉमन सेन्स नाही. वयाचं भान ठेव ना. अरे तू शांत बस ना. हे सांगतो. हा मग शांत बस तू. जास्त कमेंट करू नको. का करू नकोस? मंडळी, मुंबई लोकलमधली सीटवरून होणारी भांडणं तशी आता रोजचीच झाली आहेत. विशेषतः लांब पल्ल्याच्या फास्ट लोकलमध्ये हे प्रकार दररोज घडतात. तुम्ही पश्चिम रेल्वेच्या विरार चर्चगेट किंवा मग मध्य रेल्वेच्या बदलापूर CSMT लोकलनं नियमित प्रवास करणारे असाल तर लोकल डब्यातील ग्रुपचे स्वयंघोषित नियम तुम्हालाही ठाऊक असतील. पण एखादा जर नौखा प्रवासी असेल तर मग तो या ग्रुपच्या कचाट्यात सापडतो आणि वाद होतो. कधी कधी तर हाणामारीपर्यंत प्रकार जातो. याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियामध्ये आजवर व्हायरल झालेले आहेत. पण हे प्रकार आता हळूहळू स्लो लोकलमध्येही घडू लागलेत. मुंबई लोकलमधलं हे सीटचं पॉलिटिक्स आता दिवसेंदिवस गंभीर रूप घेताना दिसतंय आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी, जे कोणत्याही ग्रुपमधले नाहीत, जे आपला रोजचा प्रवास लोकल प्रवास एकट्यानं करतात, कामाची वेळ निश्चित नसल्यानं कोणताही ठरलेली लोकल ज्यांची नसते अशांची डोकेदुखी वाढत चालली आहे. ग्रुपच्या आरेरावीला आता अशी सिंगल मंडळी प्रत्युत्तर देऊ लागलेत. त्यातूनच वाद होत आहेत आणि प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचू लागले. हा व्हिडिओही त्यातलाच एक प्रकार. यात जो तरुण वाद घालताना दिसतोय तो त्याच्याहून वयानं मोठ्या असणाऱ्यांना कसं उलट उत्तर देतोय असं वाटू शकेल. पण ज्यानं हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध केलाय त्यानं यामागचा खरा प्रकार समोर आणला. विंडो सीटवरून उठायला लावणाऱ्या एका ग्रुपला या तरुणानं फैलावर घेतलं, जे पाहून त्याच्यासारख्याच एका एकटा प्रवास करणाऱ्यानं हा प्रकार मोबाईलमध्ये टिपला आणि शेअर केला. विषय असा आहे की ही जी ग्रुपमधली मंडळी असतात ती काही टोळी वगैरे किंवा गँग वगैरे नाही. रोजचा ठरलेल्या लोकलनं प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांचा एक गट तयार होतो. रोजच्या सहप्रवासामुळे त्यांच्यात तोंडदाखली एकी तयार होते. मग डब्यात ग्रुपमधील कुणाचा काही वाद झाला की मग एकजूट होऊन ते बोलू लागतात. पण त्यात तोडीस तोड उत्तर देणारा सापडलाच की मग वाद वाढतो. काहींना तर प्रवास सोपा व्हावा असं वाटत असेल तर एखादा ग्रुपमध्ये जमवून घ्यायचा असं सल्लाही दिला जातो. मग त्या ग्रुपमधून सदस्य ऍड होत राहतात, कधी वजाही होतात. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेटच्या दिशेनं जाणारी लोकल पकडण्यासाठी अगदी वसई नालासोपाराहून लोक उलट्या दिशेनं म्हणजे विरारकडे जाणारी डाऊन लोकल पकडतात आणि जागा अडवली जाते. सीटवर कोणी बसलेलं नसेल तरी नवख्या प्रवाशाला इथं आमची माणसं बसणार आहेत, तुम्ही दुसरीकडे जा असं सांगितलं जातं. अगदी बसलेल्या माणसाला ग्रुपमधील सदस्याला बसायला जागा देण्यासाठी उठवलंही जातं. इथं जणू स्वयंघोषित रिझर्वेशनच असतं. रोजचा प्रवासी असेल तर तो समजून जातो, मनात चार शिव्या हसडतो, अगदी आपल्याच नशिबाला दोष देतो आणि काही न बोलता जागा सोडून देतो. उगाच सकाळ सकाळ वाद नको म्हणून काही न बोलणं तो पसंत करतो. पण एखादा काही बोललाच की मग वादाला तोंड फुटतं आणि तो एकटा प्रवासी शेवटी टोळीपुढे एकटाच ठरतो. त्याच्यासमोर वाद घालून बाजूला होण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरत नाही. मध्य रेल्वेवरही अशीच परिस्थिती असते. पण एक गोष्ट समजून घेण्यासारखी अशी आहे की उद्या जर प्रत्येक प्रवासी आपला असा ग्रुप शोधू लागला तर लोकलमधून प्रवास करणं एकट्या प्रवाशासाठी शक्य तरी होणार आहे का? विशेष म्हणजे एखादा ग्रुपमधला प्रवासी जर एक दिवस आपली ठरलेली लोकल चुकली की दुसऱ्या लोकलमधून प्रवास करताना तोही असाच ग्रुपचा त्रास सहन करत असेल तेव्हा त्याला समोरचा व्यक्ती जे करतोय ते चुकीचं वाटत नाही का? जेव्हा आपणही ग्रुपच्या अशा अघोषित दादागिरीला बळी पडतोय अशी भावना त्याला छळत नाही का? हे मुंबई लोकलमधलं ग्रुपचं पॉलिटिक्स बंद करण्यासाठी रेल्वे पोलिसांनी अनेकदा कारवाई केल्याचं दिसून आलंय. पण लोकलमधला रोजचा ताण बघता ही रोजची दररोज कारवाई करणं प्रशासनालाही शक्य नाहीये. किंबहुना एका कारवाईमुळे संपूर्ण लोकलचं वेळापत्रक बिघडवून टाकणं रेल्वेला परवडणार नाही. या स्वतः एक प्रवासी म्हणून प्रत्येकानं विचार करणं गरजेचं आहे. नाहीतर हे प्रकार कधीच थांबणार नाहीत आणि कधीतरी आपणही लोकल प्रवासात अशाच ग्रुप पॉलिटिक्सला बळी पडू शकतो. हा विचार प्रत्येक ग्रुपमधल्या व्यक्तीनं करणं महत्त्वाचं वाटतं. तुम्हाला या लोकलमधल्या स्वयंघोषित ग्रुप पॉलिटिक्स बद्दल काय वाटतं? तुम्हालाही असेच काही अनुभव आलेत का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हे कसं थांबवता येईल यावरही काही तुमचं मत असेल तर ते जरूर व्यक्त व्हा. मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.